नमस्कार. वॅक्सिनेशन केलेल्या कोंबड्यांमुळे माझं झालं मोठं नुकसान. मी माझ्या फार्मवरच्या कोणत्याच कोंबड्यांना वॅक्सिन केलेलं नाही. पण मला माझ्या फार्मवर कोंबड्यांची संख्या वाढवायची होती. त्यामुळे मी थोड्या कोंबड्या विकत घेतल्या, ज्यांना पूर्णपणे वॅक्सिनेशन केलं होतं. ह्या कोंबड्या आणून जवळजवळ 4 ते 5 महिने झाले आणि त्यातल्या जवळजवळ 8 ते 10 कोंबड्या मेल्यासुद्धा आणि 2-4 कोंबड्या परत अजून आजारीसुद्धा आहेत. आणि या कोंबड्यांना औषधं देऊनसुद्धा बऱ्या होत नाहीत. मग काय फायदा वॅक्सिनचा? त्यापेक्षा माझ्या वॅक्सिन फ्री कोंबड्या बऱ्या. या कोंबड्या तर पहिली गोष्ट आजारी खूप कमी पडतात आणि जरी आजारी पडल्याच आणि त्यांना औषधं दिली तर त्या 2-4 दिवसात रिकवर होऊन जातात. आणि असं पण नाही की आम्ही वॅक्सिन ट्राय केलं नसेल. जेव्हा आम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात केली होती आणि प्रत्येक पोल्ट्री फार्मर बोलायचे की वॅक्सिनेशन गरजेचं आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा पिल्लांना वॅक्सिन केलं होतं. 1 नाही, 2 नाही, तर अशा कितीतरी बॅचेसला आम्ही वॅक्सिन केलं होतं. पण याचा फायदा होण्याऐवजी नुकसान आम्हाला जास्त झालं. वॅक्सिनेशन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2-4 पिल्लं मरतात. ज्या पिल्लांना वॅक्सिन सूट होत नाही ते एकतर आजारी पडतात नाहीतर मरतात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते असं मला पर्सनली वाटतं माझ्या अनुभवावरून. पण तुम्हाला माझं हे म्हणणं खूप चुकीचं वाटेल, कारण की तुमच्या डोक्यातसुद्धा हेच भरलेलं आहे की वॅक्सिनेशन गरजेचंच आहे. पण ज्या आपल्या गावठी कोंबड्या आहेत ना, त्यांना वॅक्सिनची गरज मला तरी वाटत नाही. माझ्या अनुभवावरून वॅक्सिन फ्री कोंबड्या खूप कमी आजारी पडतात आणि पडल्यास तरी लवकर रिकवर होतात. बाकी तर काय, ज्यांचा त्यांचा या कुक्कुटपालनातला आपापला अनुभव. बाकी तुमचा वॅक्सिनचा काय अनुभव आहे ते कमेंटमधून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.